श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात. मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते. या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते. पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते. आणि आज आहे मौनी अमावास्या, त्याचबरोबर आज आहे शुक्रवार. आणि म्हणूनच जे आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती देखील होणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आपल्याला आज संध्याकाळी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला बऱ्याचदा आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येते, पण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्याकरता आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर हा संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यानंतर हा उपाय करायचा आहे, जी माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळी जर आपण हे उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक कापूरदानी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कापूरदानी नसेल तर तुम्ही एक प्लेट घ्या किंवा मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. आणि त्याच्यावरती जे आपल्याला मूठभर तांदूळ हे टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला 7 भीमसेनी कापुराच्या वड्या ह्या टाकायच्या आहेत. मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर जो आहे तो आपल्या घरामध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण भीमसेनी कापूरमध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम हे करत असतं. आणि भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, दोष आहेत, इडापिडा आहे, ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते. त्याचबरोबर आपल्या घराचं जे वातावरण आहे ते सुद्धा सकारात्मक होतं. पुन्हा एकदा सांगून देते, आपल्याला एक कापूरदानी घ्यायची, त्याच्यामध्ये मूठभर तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर जे आहे आपल्याला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या. त्यावरती आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि आपल्याला 5 लवंगा आणि 5 हिरव्या वेलच्या घ्यायच्यात. पण ज्या लवंग आणि वेलची जी आपण घेणार आहेत ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची. त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या, कारण कोणत्याही उपायामध्ये जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्या उपायाचा प्रभावसुद्धा चांगला हा आपल्याला मिळत असतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना, अगदी थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. तर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यांवरनं जे आहे ना आपल्याला 7-7 वेळा, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7-7 वेळा जे आहे ते ह्या 2 वस्तू उतरवून टाकायच्या आहेत. कारण पिवळी मोहरी आणि काळे तीळ जे आहेत ना ते आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट नजर,
करणी बाधा किंवा इडापिडा दूर करण्याचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य देखील नष्ट करतं. म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं आपल्याला 7 वेळा ह्या 2 वस्तू ओवाळायच्या. ह्या एकदाच घ्या आणि प्रत्येक सदस्यांवरनं 7 वेळा आपल्याला उतरवायच्यात आणि ह्यासुद्धा 2 वस्तू आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायच्या आहेत. आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार. तर आपल्याला काय करायचं, आपल्या घरातले जेवढे पण दारं आहेत, खिडक्या ह्या सगळ्या आपल्याला खुल्या करायच्यात आणि त्यानंतर जे आहे ना, ह्या वस्तू ज्या आपण कापूरदानीमध्ये टाकल्यात त्या घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं आहे आणि कापूर जो आहे तो नेहमी दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला कापूर जो आहे तो त्या कापूरदानीमध्ये प्रज्वलित करून टाकायचा आणि तो टाकल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आपण तूप देखील टाकलेलं आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये धूर हा निर्माण होणार आहे. तर तिथेच आपल्याला एक 2 ते 3 मिनटं ती कापूरदानी तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती कापूरदानी तिकडनं आपल्याला उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ती कापूरदानी फिरवायची. ती फिरवत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत करत आपल्या संपूर्ण घरामधनं ती कापूरदानी आपल्याला फिरवायचं. म्हणजे आपल्या घरामध्ये आजच्या दिवसाला हा होमच करायचा असं म्हणायला हरकत नाही. आणि दारं आणि खिडक्या मी तुम्हाला खुल्या ठेवायला सांगितले, त्याचं कारणच ते आहे की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायची. त्याचमुळे जे आपल्याला दरवाजा आणि खिडक्या खुल्या करूनच हा उपाय करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला हे कापूर जी दाणी आहे ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायची आणि बाहेरनं सुद्धा जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर 7 वेळा आपल्याला ही उतरवून टाकायची, म्हणजे ओवाळून टाकायची. घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला ही कापूरदानी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं ओवाळायची आणि तिथेच आपल्याला खालीही ठेवून द्यायची. कितपर्यंत ठेवायची आहे, जिथपर्यंत तो कापूर जो आहे तो शांत होत नाही. एकदा तो कापूर शांत झाला की ती कापूरदानी आपल्याला तिकडनं उचलायची. फक्त एक लक्षात ठेवा, एकदा आपण हा घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर पुन्हा ह्या वस्तू आपल्याला घरात घेऊन नाही यायच्या. तर आपल्याला बाहेर नेऊन जे आहे लांब फेकून द्यायच्यात. फेकताना काळजी एवढी घ्यायची आहे की ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता, नजर दोष, करणी बाधा, इडापिडा ही सर्व दूर होऊन जाते आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची समस्याही येणार नाही आहे. आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे, कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते, दोष नसते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आणि म्हणूनच हा उपाय आपण संध्याकाळी करणार माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.